संमेलन स्थळाची निवड ही मुळात खूप वादग्रस्त झाली होती. लक्ष्मीच्या दरबारामध्ये सरस्वती कुठे हरवून गेली की काय असं वाटणारं हे संमेलन होतं. त्यापुढे आम्हाला चालता फिरता हट्टा खट्टा अध्यक्ष निवडला गेला पाहिजे. 2 वेळा झालं. उस्मानाबाद फादर डेप्युटीची तब्येत चांगली होती पण ऐनवेळी बिघडली, त्यामुळे त्यांना भाषण करून ते वापस निघून गेले आणि नाळीकर सर तर आलेच नाहीत. जे उस्मानाबादला आम्ही कमावलं होतं की साधेपणानं राजकीय मिंधेपणा न स्वीकारता आपण संमेलन घ्यायचं, त्याच्या 100% विपरीत या ठिकाणी संमेलन झालं. मी लक्ष्मीकांत देशमुख, माजी संमेलन अध्यक्ष. यापूर्वी मी बडोदा, उस्मानाबाद आणि यवतमाळबद्दल बोललो होतो, संमेलनाचे किस्से सांगितले होते. आज मी ह्या 4थ्या ब्लॉगमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिक शहरामध्ये संमेलन झालं होतं, ज्याचे अध्यक्ष विज्ञान कथालेखक ज्येष्ठ साहित्य शास्त्रज्ञ जयंत नाळीकर होते. त्या संमेलनाबद्दल थोडं बोलणार आहे. संमेलन स्थळाची निवड ही मुळात खूप वादग्रस्त झाली होती आणि संमेलन ज्या संस्थेनं घेतलं होतं वाचनालयानं, ते पूर्णपणे नंतर एका तिथल्या मंत्री असलेल्या मोठ्या आमदारांना हिजाक केलं असं चर्चा होती आणि त्यात ते खरंच होतं. कारण पूर्णपणे शहराच्या बाहेर 10 किलोमीटर एका कॉलेजमध्ये ते संमेलन भरलं होतं. अतिशय दिमागदार कॉलेज होतं, व्यवस्था चोख होती, मंडप काही कमी नव्हतं. परंतु गावापासून खूप दूर असल्यामुळे स्थानिकांचा प्रतिसाद त्या ठिकाणी कमी लावला. म्हणजे तिथं पैशाचं भरपूर खर्च झाला होता. अतिशय देखणी सजावट होती सगळ्या परिसराची आणि एक म्हणतो ना मराठी भाषेचं वैभव, सरस्वती वैभव त्या ठिकाणी दिसलं आणि ते लक्ष्मीच्या प्रसादानं दिसलं असं म्हटलं तर वावगं होणार नाही आहे. तर लक्ष्मीच्या दरबारामध्ये सरस्वती कुठे हरवून गेली की काय असं वाटणारं हे संमेलन होतं, असं मला पहिली नोंद सांगायची आहे. या संमेलनाचे अध्यक्ष जे होते विज्ञान कथालेखक आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ, ज्याने आयुका ही संस्था स्थापन केली पुण्याला विद्यापीठामध्ये, ते जयंत नाळीकर होते. अतिशय योग्य निवड होती, कारण प्रथमच मराठी साहित्याच्या 100 वर्षामध्ये विज्ञान कथेला आणि विज्ञान साहित्यकाला हा दर्जा दिला, मान दिला. परंतु तो खरं तर उशीर झाला होता असं म्हणलं पाहिजे, कारण त्यांची तब्येत त्या काळात फारशी चांगली नव्हती. त्यामुळे ते संमेलनाला येऊ शकले नाहीत. त्यांना यायची इच्छा व्यक्त केली, त्यासाठी हेलिकॉप्टरची सोय देखील आयोजन केली होती, परंतु त्यांची तब्येत चांगली नसल्यामुळे आणि डॉक्टरांनी त्यांना ॲडवाईस केल्यामुळे ते काही येऊ शकले नाहीत. त्यामुळे संमेलनाचं जे उद्घाटन सोहळा असतो, जे मुख्य आकर्षण असतं जयंत नाळीकर, ते आकर्षण न झालेलं हे संमेलन होतं. त्यामुळे काय झालं, बाकी सर्वांचे भाषणं सुरुवातीला होऊन गेले 2-2.5 ते झाले आणि सगळ्यात शेवटी त्यांचं जे भाषण होतं त्यांनी व्हिडिओ पाठवला होता तो दाखवा सुरू केला. तोपर्यंत संमेलन अध्यक्षाचे पूर्वसुरी, इतर उद्घाटक, पाहुणे आणि आयोजक हे बोलत गेले 2-2.5 तास आणि 2 तासानंतर गर्दी पूर्ण कमी झाली आणि अवघे 400-500 माणसं असताना नारळीकरांचं भाषण व्हिडिओ दाखवायला सुरू केलं आणि ते कुणीही पाहत नव्हतं, लोक उठून जात होते. त्यामुळे ते भाषण देखील पूर्ण दाखवता आलं नाही. मी तिथं स्टेजवर बसलो होतो माझे अध्यक्ष म्हणून आणि अतिशय अस्वस्थ होतो की एकतर ते आले नाही तर त्याला नाईलाज होता, त्यांच्या तब्येतीचा आपण काही म्हणू शकत नाही. परंतु त्यांचं भाषण सुरुवातीला का दाखवलं नाही हा मला प्रश्न होता. त्यानंतर विचारलं तेव्हा म्हणलं की त्या उत्तर नव्हतं द्यायला, की आपला जो क्रम असतो त्या क्रमात दाखवलं गेलं असतं तर हजारो लोकांनी ते भाषण पाहिलं असतं. आणि काय आजच्या काळामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग भाषण करणं हे कॉमन झालेलं आहे. त्याची आपण सुरुवात ते करोनापूर्वीचे कालखंड असला तरी काय हरकत नाही, परंतु ते सहज शक्य होतं आणि ते त्यांनी भाषण अतिशय उत्तम केलं. नंतर आम्ही ते पाहिलं, यूट्यूब टाकलेलं, छान बोलले. परंतु त्यावेळी इतका उशीर झाला होता आणि लोक कमी होते की लोक ऐकले, त्यामुळे त्यांना अर्धवट भाषण ते बंद करावं लागलं आणि ही मला खूप खटाणी गोष्ट होती. परंतु त्या संमेलनाचं वैशिष्ट्य दुसरं काय होतं की जावेद अख्तर हे उद्घाटक होते. अतिशय सुंदरपणे त्यांनी भाषण केलं आणि ते भाषण अतिशय त्यांची हिंदी उर्दू भाषा अतिशय झोकदार होती. त्यांची स्टाईल खूप चांगली होती आणि त्यांनी धर्मदेशात अतिशय खणखणीत पुरस्कार केला होता आणि ते मराठी संत साहित्यावर आणि खास करून मराठी
संत स्त्री साहित्याचा उल्लेख करून साहित्यिकांचा त्यांचा गौरव केला होता आणि ही अतिशय चांगली गोष्ट होती. म्हणजे ते अभ्यास करून आले होते हे दिसून आलेलं आहे. आणि बाकी व्यवस्था खूप चांगली होती. परंतु नाशिकला मला जी आठवण आहे तेव्हा तत्कालीन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई आले होते आणि त्यांनी तेव्हा एक मोठी मोहीम सुरू केली होती, अभिजात मराठी भाषेला दर्जा मिळावा म्हणून. त्यांनी काय ठरवलं की तिथं आपण 1,00,000 पत्र पाठवायचे राष्ट्रपतींना. त्यांनी तिथे पत्र ठेवले होते, एक मोठं दालन केलं होतं आणि अभिजात मराठी भाषेचं एक छोटी डॉक्युमेंटरी केली होती. श्रीरंग गोडबोलेंनी ती दाखवत होते आणि त्यासाठी एक मोठं दालन केलं आणि आपल्या भाषेचा अगदी विकास कसा झाला 2000 वर्षाचा तो ते दाखवला होता. अतिशय सुंदर प्रदर्शन होतं. म्हणजे ह्या संमेलनाचा सर्वात जर काही चांगलं असेल की त्या वर्षीपासून अभिजात भाषेला एक फार मोठा पाठपुरावा सुरू झाला, मोठी चालना मिळाली आणि पुन्हा एकदा हा विषय जो मागे पडला होता, विस्मरणात गेला होता, तो चर्चेत आला. ह्याचं सर्वस्वी श्रेय सुभाष देसाई ह्यांना आहे. आणि त्यांनी ज्या पद्धतीने ते दालनाची सजावट केली होती ती अप्रतिम होती. आणि त्याचबरोबर ही जी डॉक्युमेंटरी तयार केली श्रीरंग गोडबोलेंनी ती अतिशय सुंदर होती. मराठी भाषेबद्दलची कैफियत होती. ती ऐकल्यानंतर त्या ठिकाणी हजारो लोकांनी उत्स्फूर्तपणे त्या पत्रावर सह्या केल्या आणि अशाप्रमाणे जवळपास त्या 50,000 पत्र जमा झाले 3 दिवसामध्ये आणि पाठवून गेलं. हा एक मला अतिशय छान भाग वाटतो. आणि त्या ठिकाणी सांस्कृतिकांची खूप रेलचेल होती आणि प्रत्येक ती पूर्ण कॉलेजचा परिसर हा अतिशय छान पद्धतीनं सजवला गेला होता. त्यामुळे तिथं दिवसभर हिंडणं फिरणं, पुस्तक स्टॉलला भेट देणं हे चांगलं होतं. परंतु ते गावाच्या बाहेर असल्यामुळे स्थानिक लोकांचा प्रतिसाद जो असतो संमेलनाला तो कमी होता आणि त्यामुळे तिथं पुस्तक विक्री फारशी झाली नाही. उस्मानाच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी झाली नाही. आणि तेव्हा एक प्रश्न निघाला की आपण साहित्य अध्यक्ष निवडताना क्रायटेरिया काय लावायचा की अतिशय थकल्यानंतर त्यांचे गात्र थकल्यानंतर अध्यक्षाला आपण करायचा. तेव्हा ठाले सरांनी त्यांच्या पद्धतीनं म्हणलं की आता यापुढे आम्हाला चालता फिरता हट्टा अध्यक्ष निवडला गेला पाहिजे असं चाललं. कारण 2 वेळा झालं. उस्मानाबादला फादर ड्युपरेची तब्येत चांगली होती पण ऐनवेळी बिघडली. त्यामुळे त्यांना भाषण करून ते वापस निघून गेले आणि नाळेकर सर तर आलेच नाहीत. तर ह्या 2 लागोपाठ झालेल्या संमेलनामध्ये अध्यक्षांचा वावर आणि त्यांचा प्रेझेन्स असतो प्रत्येक कार्यक्रमाला. संबंध परिसरामध्ये लोक त्यांना भेटतात, चर्चा करतात, बोलतात, फोटो काढतात. एक आठवण असते की मी नाळेकरला पाहिलं, त्यांच्या शेकाण केलं, त्यांच्यामध्ये सेल्फी काढली. हा जो आनंद असतो मुलांचा, तरुणांचा, कॉलेजच्या लोकांचा ह्या दोन्ही ठिकाणी पाहायला मिळालं नाही. त्यामुळे ह्यामध्ये हे नियुक्त राहिलं. आणि जे उस्मानाबादला आम्ही कमावलं होतं की साधेपणानं राजकीय मिंधेपणा न स्वीकारता आपण संमेलन घ्यायचं, त्याच्या 100% विपरीत ह्या ठिकाणी संमेलन झालं. आणि त्यामुळे उस्मानाबादची परंपरा ही स्थगित झाली पुन्हा एकदा. आणि पुन्हा एकदा संमेलन हे राजकीय लोकांच्या हाती गेलं. आणि त्यामुळे जो चांगला पायंडा रुजू शकला असता त्यासाठी मी आग्रही होता, मी लेख लिहिला होता, ते मात्र होऊ शकलं नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. असं हे नाशिक संमेलनाची माझ्या आठवणी आहेत. धन्यवाद.